चर्चा आहेत. मीरा भाईंदर मधल्या एका जमिनीचं प्रकरण आहे. 254 एकर शासकीय जमीन मीरा भाईंदर सॉल्ट लँड 254 एकर मीरा भाईंदर सारख्या शहरामध्ये. आणि ही जमीन 2 दिवसापूर्वी मुंबई उच्च न्यायालयानं खाजगी मालकांना शासकीय जमीन द इस्टेट इन्व्हेस्टमेंट आणि मीरा रिअल इस्टेट डेव्हलपर्स या संदर्भात माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रानं आपली भूमिका मांडली. ही सरकारीच जमीन आहे, पण तरीही हायकोर्टानं सरकारी भूमिकेची, महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेची दखल घेतली नाही आणि ही 254 एकर जमीन कोट्यावधी म्हणजे हजारो कोटीची जमीन, सरकारी मालकीची जमीन या उच्च न्यायालयाच्या कालच्या निर्णयामुळे खाजगी व्यक्तींना देण्यात आली. राज्य शासनानं असं ठरवलंय, ज्या माझ्या माहितीनुसार, की स्पेशल लीव पिटिशन दाखल करून सर्वोच्च न्यायालयात जाऊन या सगळ्या व्यवहाराला आव्हान द्यायचं. माझा प्रश्न असा आहे की महाराष्ट्र सरकारकडे इतके मोठे मोठे वकील असताना हा खटला महाराष्ट्र